तर मस्साजोग प्रकरणी एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। मस्साजोग प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे। काय संतोष देशमुख या युवक सरपंचाची ज्या निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे, त्याचे जे फरार आरोपी आहेत, आणखी जवळपास 4 आरोपी फरार आहेत। त्यांचे जे मोबाईल वगैरे सापडलेले आहेत ते ओपन केले पाहिजेत आणि ओपन करून ज्या कोणाला तो व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून दाखवण्यात आलेला आहे, ज्याला दाखवला गेला असेल त्याला सुद्धा 302चा आरोपी त्या ठिकाणी केला पाहिजे। 1 इंच सुद्धा जागा त्याच्या शरीरावरती मार देण्याची ठेवण्यात आलेली नाही। त्याच्यामुळं मी स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे एसआयटी नियुक्तीची पत्र दिलेलं आहे। ते आज किंवा उद्याच एसआयटी नियुक्त व्हावी। गेल्या 1 वर्षभरामध्ये हे जे आरोपी आहेत यांचे कोणाकोणाबरोबर कॉल झालेले आहेत, कोणाकोणाला किती वेळा कुठं भेटलेले आहेत आणि त्यांच्या अकाउंटवरून काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत का, आणि जे म्हणजे पैशाच्या वादातून वगैरे हा खून झालेला नाही।